सर सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रकरण जे घडलेलं आहे तो मोठी टीका होताना पाहायला मिळते. कसं बघताय सगळ्या प्रकरणाकडे? तर विचाराची सांगड रुजली नाही आणि तशी विचार समोर बघा. छत्रपतीनं आपल्या राज्यात पहिले विचार रुजवले होते आणि विचार मजबूत झाले का कामं मजबूत होतात. याचं खरं तर कारण हेच आहे का वैचारिक बैठक संपलेली आहे. फक्त कामापुरता जय श्रीराम, कामापुरता शिवाजी महाराज, कामापुरते जय भीम, कामापुरते या अल्लाह असं करून जे काही गोंधळ घातला जात आहे त्याचं खरं तर हे कारण आहे. शिवाजी महाराजांनी एवढे गड किल्ले बांधकाम करत असताना जिथं यंत्रणा नव्हत्या, सुविधा नव्हत्या, तिथले आजही किल्ले मजबूत आहे. यांचं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतं याचंच खरं तर फार निंदनीय गोष्ट आहे की आपण एखादा पुतळा साधा फोटो जरी घरी लटकवतो तर तो पडला नाही पाहिजे. कारण विचाराशी जुळलेला असतो, तो विचार तुटू जाऊ नये, तो विचार कायम राहायला पाहिजे. पण पंतप्रधानांच्या हस्ते सगळं त्याचं उद्घाटन आहे आणि त्याचं काही फार महत्त्व राहिलं नाही आजकाल. पंतप्रधानांच्या हातून पुतळ्याचं ओपनिंग होणे आणि सरपंचासारख्या याचा त्याचा आम्ही पाहतोय एकंदरीत व्यवस्था निर्माण होणे. तर पहिले साधा कलेक्टर आला तर किती राब, आमदार गेला तर किती हे होता. आता ते संपलं आहे, तो विषय राहिला नाही. पंतप्रधान जिथे जिथे हात लावतात ती गोष्ट बिघडते का? सध्या काही गोष्टीहून तसं दिसतंय. एक दुसरा प्रश्न असा आहे की याला जबाबदार कोणती मोठी घटना घडलेली आहे, लोकांच्या भावना तीव्र आहेत, काय कारवाई होणं अपेक्षित आहे, कोणावरती मात्र सगळ्यांना त्याची एक कमिटी तयार करून सगळ्यांना जे जे दोषी असेल त्याला प्रश्न पुतळ्यापुरा पडण्यापुरता मर्यादित नाही आहे. आखरी हे जर एखाद्या दुसऱ्या घटनेत काही झालं असतं, हिंदू किंवा मुस्लिम अशा संदर्भात काही झालं असतं तर रान मासलं असतं महाराष्ट्र. यांच्या कर्तृत्वामुळे जर असं होत असेल तर त्याचे परिणाम भोगावे लागले पाहिजे सगळ्यांना. सर तुम्ही ज्या मुख्यमंत्र्यांसोबत आहात त्या मुख्यमंत्र्यांचं या पुतळ्याच्या पडण्यावरतून एक असं एक अचंबित करणारं विधान आहे की 45 किलोमीटर प्रतिताशी वेगाने वारे वाहिलेत, त्यामुळे मालवणातला राजकोटमधला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो तिथं समुद्रात वारेच वाहतात. तिथं काय कूलर सारखी थंडी हवा थोडी येतं, वारेच वाहतं. परंतु आजूबाजूला कुठेच नुकसान झालेलं नाही मालवणात कुठेही, आणि फक्त तोच पुतळा. माझं काय म्हणणं आहे का तिथली भौगोलिक परिस्थिती पाहूनच आपण निर्माण केलं पाहिजे ना. एवढी तर अक्कल आपल्या इंजिनियरले नसन तर त्यांना त्या हरामखोरांना पैसे देता कसे तुम्ही? त्याला सरकार इंजिनियरच आता जो पुतळा बनवणारा मूर्तिकार आहे तोच गायब झालेला आहे. आणि एकीकडे संजय राऊत म्हणतात की त्याचे श्रीकांत शिंदेंशी संबंध आहेत म्हणून. याला कसं आहे, प्रत्येक गोष्टीला राजकारण करण्यापेक्षा मूळ गोष्टीला दूर आपण नेऊ नये. आणि महाराष्ट्रात अशी सवय झाली का आता मागं सगळ्या महिलांवर अत्याचार झाला आहे, मग अत्याचाराच्या त्याचं संधी साधू घेऊन आपण काही करत बसल्यापेक्षा मूळ घटना काय आहे ते शोधणं फार महत्त्वाचं. आणि पत्रकारांनी सुद्धा हे झोपलं पाहिजे. तुम्हालाही अशी सवय झाली का तुम्ही मूळ घटनेपासून ती दुसऱ्या इकडे घेऊन जाण्याचा जो प्रयत्न करताय ते महाराष्ट्रासाठी, पत्रकारांसाठी आणि जनतेसाठी फार चांगलं नाही आहे. ती ब्रेकिंग होऊ शकते पण त्याच्यानं महाराष्ट्रात त्याचे वाईट परिणाम होते हे आपण थोडं ध्यानावर ठेवलं पाहिजे. परंतु सरकारने हा घाई गडबडीत पुतळ्याचं अनावरण केलं असं वाटत नाही का? सरकारवर केलंय. माझं म्हणणं तेच आहे का सरकार कुठलंही असू दे, शिवाजी महाराज आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे. भाजपचं असू दे का काँग्रेसचं असू दे. आणि मग अशा अवस्थेमध्ये जर अशी दयनीय अवस्था शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात होतं तर मला वाटतं ते निंदनीय आहे. त्याच्यावर जे जे काय कारवाई व्हायला पाहिजे, ज्यांचे हात उद्घाटना लागण्यासाठी लागले त्यांनी किमान 5 उठबशा काढाव्या, माफी मागावी महाराष्ट्राची. या सगळ्या प्रकरणात राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवतंय. या सगळ्यामध्ये राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवते. नेव्हीने हा पुतळा उभारला, त्यामुळे नेव्हीनंच याची जबाबदारी घ्यावी. केंद्राकडे या सगळ्या संदर्भात बोट दाखवते. माझं म्हणणं आहे का सगळ्या नेत्यांनी बोलल्यापेक्षा कान धरून उठबशा काढून माफी मागावी.
बच्चूभाऊ, नवनीत राणा अशा म्हणत आहेत की निवडणुका पाडण्यासाठी काही भाऊ सुपाऱ्या घेत आहेत आणि आग लागली का धूर निकलते, त्याच्यातला तो प्रकार आहे. त्या अशाही म्हणत आहेत की सुपारी गजांमुळे जिल्हा 10 वर्ष मागे गेलेला आहे. मी काय म्हणतो, आग लागल्यावर धूर निकलतं ना, त्याच्यातला तो प्रकार आहे. धूर निकलणारवाला आहे, तो नॅचरल आहे. भाऊ तुम्ही सार्वजनिक हा धूर विधानसभेला पण काढणार आहात. आता मोठा पुन्हा निघा. एकदा, मंत्र्यांचे बंगले आणि जे काही निवासस्थानं आहेत त्याच्यावरती कामं झालेली आहेत, मात्र आता परत कागदोपत्री करोड रुपयांची बिलं काढताना पाहायला मिळत आहेत. हे का असे अनेक प्रकार सुरू आहे, अनेक प्रकार सुरू आहे. मला वाटतं आता तो भ्रष्टाचार थोडा शिष्टाचारकडे जात आहे आणि तुम्ही उघड्या डोळ्यानं पाहताय. तुमच्या सगळ्यांना सगळं माहीत आहे. मग ते हा डबल बंगला आणि हे आणि ते किती मोठे विषय आहे का, ज्याच्यात तुम्ही जर साधा पहिले औषध आपण काही साहित्य आपण त्या जिल्ह्या स्तरावरून घेतल्या जात होतं, सगळे केंद्रीयकरण केलं गेलं. वन टेंडर निकलेगा और वन काम होगा. आत्ता कामं झाली नाही CM रस्तेमधले, मुख्यमंत्री सडक योजनेमधले. पुऱ्या जिल्ह्याचं टेंडर एकच केलं. लहान मासे जमतच नाही आजकाल, मोठे मासे पाहिजे, तशी अवस्था आहे. हेच मंत्र्यांच्या बंगल्यांमध्ये आणि कार्यालयांमध्ये होते. हे कसं आहे, ह्या तुम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा पडणं याच्यातून सगळं स्पष्ट होतं. अधिक काय स्पष्ट केलं पाहिजे? किती दुर्दैवी गोष्ट आहे. महाविकास आघाडी मग ह्यामध्ये राजकारण करताय का? ज्या पद्धतीने आज महाविकास आघाडीचे नेते मालवणला जाऊन मी असो का कोणी असो, माझं काय मत आहे का, मूळ घटनेच्या दूर प्रश्न तुम्ही नेऊ नये, विरोधकांनी नेऊ नये, सत्तेने नेऊ नये. त्याचं गांभीर्य आपण ठेवलं पाहिजे. आज तुमची बैठक आहे, तिसरी आघाडीचा प्रयत्न आहे का आणि आघाडीत कोण कोण असणार आहे? आमची तिसरी आघाडी नाही आहे, आमची पहिली आघाडी आहे, ती विचाराची आहे. तिसरी त्यांची असेल, जे कोणाची असेल. सर, राज्य सरकारने कर्ज हमी योजनेची मर्यादा ओलांडल्याने खळबळ जी आहे ती नियमानुसार कर्ज हमीची मर्यादा 86% जास्त कर्जाला सरकारी हमी आणि आतापर्यंत राज्य सरकारची 1.5 लाख कोटींच्या कर्जाला आता अधिक ते वाढणार आहे. 8वा वेतन आयोग घेणार, त्याच्यानं हा जो रेशो आहे हा अधिक पलटल्याशिवाय राहणार नाही. आता ज्याचा पगार 70,000 असेल तो मला वाटते 90,000वर जाईल. त्याच्यानं तो काही विषय नाही राहिला. डूब जाएंगे लेकिन सबको लेके डुबेंगे अशी अवस्था आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ही जी तुमची पहिली आघाडी तुम्ही म्हणताय ती राज्याला दिसेल का निवडणुकीमध्ये? आणि महायुतीमधलं किंवा महाविकास आघाडीमधलं कोणी तुमच्या युतीसोबत मुख्यमंत्र्यांची तुम्ही साथ सोडणार आहात का? काय दिसेल काय नसेल, माझा म्हणलं तरवर काही आपण विचारच करू ना. फायनल जेव्हा आम्ही बॅटिंगला उतरू तेव्हा तुम्हाला सांगू आता कोण बॉलर आहे, कोण बॅट्समन आहे ते. पण मुख्यमंत्र्यांची साथ तुम्ही सोडणार का? मग मुख्यमंत्र्यांची साथ तुम्ही सोडणार का? तुम्ही सोडणार का, त्यांच्यासोबत सोडली असणार? का? माट हे काही प्रश्न महत्त्वाचे नाही आहे. प्रश्न काय, या देशातल्या शेतकऱ्याचे, मजुराचे, दिव्यांगाचे प्रश्न महत्त्वाचे. तुम्ही एकही प्रश्न त्याच्यावर विचारला. पण तुम्ही जर का पहिली युती आघाडी आणताय, मूळ प्रश्न तुम्ही विचारला. इथल्या झोपडपट्ट्या गोदरेजनं 3,000 हेक्टर जमीन घेतली ताब्यात, ते तुम्ही कधीच विचारत नाही. त्याच्यावर कॅमेरा फिरवत नाही तुम्ही. पण काय कारण आहे? सातत्याने मुख्यमंत्री माझे मित्र या आहेत, सगळ्याला त्यांनी न्याय माझी देण्यासाठी अनेक कामं तुमची केली काहीतरी आहेत. वेगळी आघाडी सुरू करताय तुम्ही. आम्ही आमच्या शेतकऱ्यासाठी मुख्यमंत्र्याच्या विरोधातही जाऊ, आला टाईम तर आंदोलन करू, त्यांच्या घरापर्यंत जाऊ. शेतकरी शेतमजूर आमच्यासाठी महत्त्वाचा आहे.